हा बटाट्याचा नाही स्किन काढून घेणार आहे, साल काढून घेणार आहे, ह्यानं काढून घेणार आहे. एक कांदा चिरणार आहे, लसूण मोठा मोठा सोलून चेचून घेणार आहे आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करणार आहे. पहिल्यांदा चिरून घेते आणि मग कढई ठेवते. आता तेल चांगलं तापलं आहे. मोहरी, जिरं, कांदा, आणि हा बटाटा लहान मी बारीक बटाटा हा धुवून मी बारीक चिरून घेतला. बटाटा काळा पडते म्हणून चिरून लगेच पाण्यात घालायचं. आता हे चांगलं तेलात जरा भाजू. आता त्याचं छान भाजू दे. आता सध्या बटाटा जरा मऊ पडायला पाहिजे आणि बारीक गॅस भाजायचं, जरा गॅस नका. गॅसचं बटन कट्टा एक झालं, लवकर हे होते. आज हवामान छान आहे, पाऊस वगैरे काही नाही, ऊन नाही पण पाऊस पण नाही. त्याच्यात थोडीशी हळद घालायची. एक एक जण हळद घालत नाहीत कारण लाल कलर कमी होतो आहे, पण हळद आयुर्वेदिक खूप चांगली आयुर्वेदिक म्हणून हळद शक्यतो सगळ्या ह्याच्यात वापर. औषधी गुणधर्म जास्त येतो. तर थोडासा लसूण घालायला पाहिजे. आता मी लसूण मोठा मोठाच येतो. एवढंच पाहिजे. जिंजर गार्लिक पेस्ट वापरण्यापेक्षा असा लसूण वापरलेला चांगला. आता छान भाजा झाला आहे. आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. आपल्या चवीनुसार लाल तिखट. आता साधारण बटाटा बघा आता मऊ आहे. हाताने कट होतोय म्हटल्यावर चांगला मऊ झाला समजा. आता काय करायचं, याच्यात पाणी घालायचं. नाही पाण्याला उकळी येऊ दे, तर मी डाळीचं पीठ घेते. आता इकडं पाणी उकळायला लागले, बटाटा शिजला गेला. आता हे मी डाळीचं पीठ घेतलं आहे. त्या डाळीच्या पिठात तुम्हाला पाहिजे शेंगदाण्याचं कूट घालायचं, आणि शेंगदाण्याचं कूट नको असेल तर थोडंसं दूध घालायचं. दूध पाणी मिक्स करायचं. आता हे असं खाली छानपैकी असं फेटून म्हणजे गाठी होत नाही. पेटल्याला गाठी वेळेची त्यांना भीती असते. त्याने असंच खाली गार असताना पाण्यात केलं तर चालतंय, पण दुधात केलं तर जरा चांगली टेस्ट येते. अस्सल गावरान होतोय. आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घालायची. आता हे शिजायला आले की नाही ह्याच्यात घालून सोडायचं. आता याला रबरबी चांगले उकळू द्यायचे. मस्त होतं पीठ. असा घट्टपणा यायला पण अजून जरा छान उकळी येऊ द्यायची. तर मी इकडे काय करते, आता पिठलं झुणका आहे म्हटल्यावर ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी कंपल्सरी पाहिजे. मी आता ज्वारीची भाकरी करून घेते. त्या भाकरी करण्यासाठी पहिल्यांदा 2 हे करायला लागते, थोडंसं गरम पाणी करायला लागतं. उतवली पाहिजे, त्याशिवाय भाकरी करता येत नाही. आता इकडं चांगलं अजून जरा शिजू दे, तोपर्यंत भाकरीचं बघते. आता राहिलेली ते कोथिंबीर घालते आणि छान उकळी देते. आता गॅस बारीक करून ठेवते 5 मिनिट. आता
भाकरी केल्या. झुणका आहे म्हटल्यावर भाकरी असणं गरजेचं. भाकरी काढते. तर भाकरी झाल्या की 2 मिरच्या भाजायला घालते. कारण भाकरीचा बेत दिवाळीचा फराळ करून कंटाळा आला आहे. झणझणीत बेत व्हायला पाहिजे. दोन मिरच्या चिरल्यात. तर गॅस बंद करून घेते. एवढ्यावर तर होतं. छान लागते मिरची. भाकरी आणि मिरची तयार आहे. आता कांदा फोडून घ्यायचा. ॲक्च्युली हातानं फोडायला पाहिजे, पण मला हातानं फोडता येत नाही. आता पिठलं बघूया कसं. असं मी रबरबीत करून घेते. कोणाला घट्ट पाहिजे तर अजून जरा पीठ घालायचं, पण मला काही घट्ट नको आहे. रबरबीत बस होतं आहे म्हणून मी असं केलं आहे. छान लागते. पिठलं हे घालून आलूगड्डे घालून बेसन करी केली. मिरची भाजून घेतली. ज्वारीची भाकरी, दही आणि फोडलेला कांदा. गावरान बेत. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. झणझणीत